नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल की आता आपण कुठे जाणार होते। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण पटार ब्लॉग कंटिन्यू करूया। संध्याकाळचे 6:30 वाजले, सकाळचा ब्लॉग मला काढायला भेटला नाही म्हणून आता संध्याकाळचा ब्लॉग चालू करतोय मी। सकाळचं कॉलेज बिल चालू होता माझा म्हणून मला ब्लॉग जमलाच नाही काढायला मला बिलकुल पण। तर आता आपण आलो आहोत कॉलेजवरून, आता आपण रेडी पण झालोय। पठार निघूया आता आपण, रात्री संध्याकाळ व्हायच्या आधी पटकन जाऊया आपण। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत रोडवर। आता आलो आहोत थोडा टाइम, 5 मिनिटं आपण स्टेशनला पोहोचू। आता मला तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग पूर्ण, तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा, खूप मजा येईल ब्लॉग मध्ये या। काय बघूया, तो पूर्ण अंधार पण झालाय, किंवा मुंबईचा व्ह्यू संध्याकाळचा। आता आपण चालतोय रस्त्याने। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मुंब्रा स्टेशनला। तुम्ही बघू शकता ते समोर मुंब्रा स्टेशन आहे आणि पुढं मुंब्रादेवी गेट आहे। त्याला मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू राहा, पटार जाऊ आपण। देवी गेट आहे ना सगळीकडं। तर मित्रांनो, आता आपण आलो मुंब्रादेवी गेटवर, बघू शकता तुम्ही। हा मुंब्रादेवी गेट आहे, इथून एंट्री जायला आतमध्ये। ते काय पठार चढव्यावरती तुम्हाला भेटू पुढे पायथ्याशी। आता मित्रांनो, आता आपण आले मुंब्रादेवी पायथ्याशी। तुम्ही बघू शकता इथून सुरुवात आहे वर जायला। इथून आता इथं 780 शिड्या चढायच्या आपल्याला वर। त्याच्या मग काळोखात चढायची म्हणजे जरा खतरनाक आहे। काळोखामध्ये पुढं लाईटी बिटी असतील माहिती सांगता येत पण नाही आपल्याला, पुढे लाईटी असतील की नाही। मला काय तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की कंटिन्यू राहा। गाईस बघा इथे याला मग ब्लॉग चालू करायचं पण तो लाजतोय, पब्लिक एकदम लाजतोय तो ब्लॉग चालू करायला। गाईस बघा, आपण जरा हे चढलेलं की दमला पण हा। चल चालू करतोय, कर चालू कर। थांबा 2 मिनिटं भेटू आपण। चल पाठी तुला चितून करतो हा कर। तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आहे पुढं कुठं मोजक्या ठिकाणी लाईटी आहेत लावलेल्या। तर मी माझ्या मोबाईल टॉर्च ऑन केलेली आता। तर मित्रांनो, इथं आता काही दिसणार पण नाही काळोखात। मग एक काम करतो, सर्व वरती ब्लॉग चालू करतो, उजेडात ब्लॉग चालू करतो मी। आता आपण अर्धे चालू आता मुंब्रादेवी पाय चढता अजून असतील पुढे सांगता येत नाही किती पायऱ्या आहेत ते आता। तर मी तर थोडं वेळ आपण इथं रेस्ट घेऊया, 5-10 मिनिटं। आपण दमला आता, संध्याकाळचं म्हणून जरा कसं नीट दिसत पण नाही ब्लॉगमध्ये, म्हणून काळोखाळ झालं। आता नेक्स्ट टाइम बघीन सकाळचं येईल मी। चला थोडा टाइम रेस्ट करून नंतर भेटू आपण। 5 minutes later. तर मित्रांनो, आपण वापस कंटिन्यू केलं चढायला। 5 मिनिट रेस्ट घेतला आता। तो आपण कंटिन्यू करूया, चढूया वरती। तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की कंटिन्यू राहा। माझी नव्हती किती तू चालू कर, त्याला बघू। माझी हालत खराब होते बघा मित्रांनो, म्हणून बोललो होतो भाज्या खा, स्टॅमिना वाढेल। जबरदस्ती खाऊ का? स्टॅमिना वाढेल, स्टॅमिना पुरा लो झालेला आता। रात्री टायमाला आलं तरी घाम फुटले असं ना। पाणी बॉटल पण नाही आणली सोबत, आणि रुमाल घाम पुसला रुमाल पण आणलेला आहे। चल, तर मित्रांनो, हा आहे पैशाचं झाड, ह्याच्यानं पैसे उगतात। तुम्ही पण या नवरात्रीमध्ये या, नक्की मुंब्रादेवी दर्शन करायला नक्कीच या तुम्ही।
आता आपण आलेलो इथून 5 मिनिटाच्या अंतरावर मुंबईचे मंदिर आहे. आता काय मी आरती झाली असेल की आता वाटतं 7 सव्वा 6 झाले. आता आरती भेटली मजा येईल. तर गाईस आता आपण आले मुंब्रादेवीच्या मंदिराच्या इथे. तो बघा समोर मंदिर आहे. चप्पल गाडी चप्पल आता पुढं गावाला दर्शनाला तरी बघा आपण आलं मुंबई मंदिराची. पुढे मंदिर आहे. कुठला आला सात मध्ये त्याची प्रयत्न करीत त्याच्याविषयी करूया जाऊन बसा. फायनली आपण आलो आता मुंब्रादेवीच्या मंदिरात. आता आपले दर्शन झाले मुंब्रादेवीचे. मुंब्रादेवी मातेचे दर्शन झाले. आता वाटतं आरती असावी असं मला वाटते. आता तुम्हाला पण दर्शन घेतो. आम्हाला सध्या गर्दी आहे तोपर्यंत तुम्ही इथं मुंब्रादेवी बघा पूर्ण. आईसा अख्खा मुंब्रा जेवढा दिवसा जेवढा दिसत नाही ना त्या रात्री जेवढं लाईटी बिटी दिसत ना फक्त एवढा फरक आहे. इथं खाडी आहे ती रात्री टायमात तुम्हाला बिलकुल दिसणार नाही. तिथं मुंब्रा स्टेशन आहे. तो तिथनं ट्रेन आहे CST जायला. तो पूर्ण मुंब्रा गेलेला आहे. इथं पूर्ण डोंगर आहेत. आता पूर्ण मुंब्रा हा आहे. तर मी गाईस आपण आता इथून आलो वरती असं चढत तरी आपल्याला बघायला गेलं तर घरापासून आपल्या इथे यायला अर्धा झाला. आता आपल्याला इथं जरा आवाज क्लिअर नसेल येत. थोडं जरा चेहरा पण काळा पडेल असं काही इथं लाईट नाही आहे. त्यांनी माझ्या ह्याची टॉर्च चालू करतो मी. हां तर मित्रांनो आता मला असं वाटतं की इथं आरती आहे. आरती भेटली तर बरं आलं असतं पण आरती नाही. आता आपल्या घरी जायला पण लेट होईल मग म्हणून आता आपण आरती थांबणार नाही आहोत. तुम्हाला पण दर्शन देतो मग आपण पण घरी जाऊया फटाफट. आपण रात्री लेट झाला आपण घरातले पण वरटलं आपल्याला रात्री आम्हाला का गेलास असं जसं त्याविषयी आपण फटाफट तुम्हाला दर्शन देतो मग आपण जाऊया घरी. झालं मग मित्रांनो ते तुम्हाला दर्शन देतो फटाफट. दर्शन द्यायला तसं अलाउड नाही आहे तरी मग आता गर्दी झाली आहे मुंब्रादेवीला. तुम्हाला बघतो मी दर्शन देतो मला बरोबर. मी इथं कसं अलाउड नाही कॅमेरा अलाउड नाही इथं. चला मग बघू तुम्हाला देतो. तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल 9 देवे आता. तुम्हाला एकत्र 9 देवांचे दर्शन झाले. आता आपण आता निघूया पटकन. चल जाऊ. तर मित्रांनो आता आपण अर्ध्यात उतरले पण सीन एकच झाला आमच्यापैकी. आता अर्ध्या असं आरती आहे वरती. नवरे टायमाला आपण वरती आलो आणि प्लस आरती नाही. कसंच वाटतं सांगायला. मित्र सगळी चालली आता आरतीला आणि आपण चालले घरी. कसं वाटतं मला आता. आता आपण उतरलो खाली. पैसे आहेत गाईस बघा. मी आता इकडे मागणार 20 रुपये पाणी बॉटलसाठीच. तर माझ्याकडे पाण्याची बॉटलसाठी मागते तुझ्याकडनं. पाणी प्यायचं तर पाणी आहे तिथं. आता पाय धुतलं इथं मी. हट पियायचं पाणी थोडी नाही. पाणी उचल ना सामानाचे 10 रुपये एक्स्ट्रा मला काकांकडे मग देतील. काका बोल आताच हवे मामा आता सामान काय घेत तुला. मूग मटकी 5 रुपयाचे खिले आणि त्या भिकाऱ्याला सँडविच पेटी. मला बटन पण घ्यायचं आहे. तुला कसं बटन घ्यायचं होतं. मला गाई बघायची नखर बटन घेतोय. इथं मला पाय थरथरायला लागले बघा. पाय बंद झाले. पाय थरथरते माझे आता इथं. अजून बाजार फिरत जाते याला. इथं दर्शन घ्यायचं तर इथपर्यंत एवढा यायलाच लागणार. अरे मग ते ठीक आहे रे इथपर्यंत येऊ शकतो. त्या पुढं बाजार फिरायचं म्हणजे टेन्शन आहे. चालल्याने काय नाही सगळं भरपूर काय होतं. पाय दुखायला लागतं. सकाळी मला जायचंय कॉलेजला वापस. जरा काय सर आता आलोय
मुंब्रा देवी पायथ्याशी एंडला आलो होतो आपण. नाही तर सगळी पब्लिक चालली वरती आरतीला, आम्ही चाललो आता घरी. काय नाही, आपली तर मंडपा पण देवी बसली आहे मंडळाची, तिथे जाऊ आपण आरतीला. ती आरती आपण एन्जॉय करू. हा बघा किती स्लो चालतोय, याला नुसतं कासवासारखा चालायला पाहिजे नुसतं याला. आपले मंडप असेल ना आता आरती. हा कधी असेल? 8 वाजता जास्त काय झाले 8 वाजले ना, 8 वाजले आता. नाही चालू अजून, असेल. नाही अजून 20 मिनिटं अजून आहेत. चल जाऊ. तर आता आपण आलो मुंब्रा स्टेशनला. तर आता आपण ब्लॉग पण एंड करूया. तर मित्रांनो, आम्ही ब्लॉग आता रस्त्यावर एंड केला असता, पण रस्त्यावर काय झालं ना, काळोख पण लय होता आणि रिक्षांचा आवाज जास्त होता. जास्त असल्यामुळे मी ब्लॉग तिथे एंड नाही केला. तिथं आता इथे स्टेशनला जो ब्लॉग एंड करायला. तर मित्रांनो, पहिलं सध्या पाय थोडंसं बसून घेऊया. तर रात्री वेळ आम्हाला चढलो आता एवढं वर, तेव्हा पाय पण आता थरथर तर पाय आता. तर सकाळी माहिती आहे हालत काय होईल ती. तर मित्रांनो, चला मग ब्लॉग एंड करू आपण पण. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कॉमेंट करू विसरू नका.